उलट्या बघा ही कोंबड्या म्हणलाय कोणतर. या ठिकाणी या कोंबड्या लय मजबूत दिसल त्या आणि यांच्या प्रेमात मात्र संदीप पडला. ब्रह्मा कोंबडी घरात कधी करतील तेव्हा करतील, येणं केलं जरा बघू टेस्ट असा विचार करून घेतलंच. आणि आता उद्याच्या भागात मित्रांनो हा भाग संपायची वेळ आली आहे. मित्रांनो नमस्कार. तर या ठिकाणी मागे शेती दिसते. या ठिकाणी शेतीला युरिया टाकायचं चालू आहे. युरिया वगैरे खत वगैरे टाकायचं चालू आहे बघा मित्रांनो. बघा इकडे त्याचे मालक आणि कामगार टाकत आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की हा भाग खूपच छान आहे, पण याच्यासोबत नदीवरल्या जे घटनाचे भाग येतात ते पण मित्रांनो खूप छान आहेत. फक्त थोडं मन लावून बघायची गरज पडते. थोडंसं समजायला वेळ लागेल कोण कोण कॅरेक्टर आहेत, पण त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला भाग कंटिन्यू बघायचा असं वाटेल. तर आता एक घटना अशी आहे की भाग नंबर 22 मध्ये जे टण्णा अण्णा होते, तर आपण त्यांना नदीवर टण्णा अण्णा म्हणतो. तर त्यांचं काल निधन झालेलं आहे. आणि काल निधन झाले म्हणजे आज तारीख आहे 7 डिसेंबर. तर 6 डिसेंबरला त्यांचं निधन झालेलं आहे. तर वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं मित्रांनो भाग नंबर 22 मध्ये. आणि त्याच्या आधी जे 1-2 भागात होते ते, त्याच्यानंतर 7-8 महिने ते नदीला पोहायला चालले नाहीत. त्याच्यानंतर आज ही बातमी कळाली. तर बऱ्यापैकी मंडळी जी आपल्या नदीवर पहिल्यापासून येतो त्यामध्ये टण्णा नाईक होते. गणेश आहे तो दुसऱ्या शिफ्टला गेलाय, तो आपल्या सध्या पोहा येत नाही. आणि तानाजी काका आहेत जे आपले योगा टीचर आहेत, म्हणजे ज्यांनी आपल्या योगा शिकवले त्यांचे भाग आहेत 3-4, ते सध्या येत नाहीत कारण त्यांचं हॉटेलचं काम लोड असते. अशा प्रकारे 3 जण आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यापासून होते, पण ते नंतर यायचे बंद झाले, म्हणजे त्यांचे व्हिडिओ येत नाहीत. त्यापैकी टण्णा अण्णांचं निधन झालं, त्यामुळे इथून पुढच्या ब्लॉगमध्ये नसतील आता. आणि भगवान त्यांच्या आत्म्याला शांती देव. आणि नेहमी खुश राहा मित्रांनो. पाहत चला पोहत चला. डिगरच्या कृष्णाकाठचे भाग येतच असतात. चला. आजांचा निरोप घेऊन आम्ही तिथून हल्लो. आणि हा मुलगा काय पेत आहे? अरे क्या पी रहा है मामू? एकटाच आणि कोण नाही सोबत? कुठनं घुसलाय ते? ह्यातनं घुसलाय पाहिला. पप्पाने मिल्कशेक घेऊन दिला इथून आणि त्यामध्ये पोरगं खात फिरायला लागले. आता पुढे गेल्यावर स्प्रे आहेत, गोचिड, पिसवा, उवा. याच्यापैकी बऱ्यापैकी नवीन मुलांना माहीत होणार असेल की या काय असतात, पण या आधीच्या जनावरांना त्रास देणारे कीटक होते. हे पळवण्यासाठी स्प्रे आहेत. आणि इथं काय साप पळवण्यासाठी? अरे जायला साप पळवण्यासाठी पण आहे. आणि काही दिवसांना माणसं पळवण्यासाठी बिल. भीमाशंकर मध्ये संदीप बिबट्या का आहेत ना अंडी. नाशिक पुण्याच्या आउटसाईडला ते पुण्यामध्ये भीमाशंकर. मधुमेह आणि डायबिटीचं प्रमाण भरपूर आहे. बेडकीचा पाला खात चला. ऐका, बेडकीचा, बेडकाचा नाही. अशा प्रकारे आयुर्वेदिक भरपूर उपाय इथं आहेत. भीमाशंकरच्या आयुर्वेदिक वनस्पतीचा हा स्टॉल आहे. आणि या ठिकाणी अरे काका माहिती सांगताना गर्ग झालेत की. स्पीड पोस्ट हो, वनस्पती औषध शुगरसाठी, जॉईंट पेनसाठी, वेट लॉस, मूळव्याध, मुतखडा, मणकेचे घ्या. तुमचं कार्ड द्या की मला, पॉम्पलेट द्या की. ऑनलाईन पण मिळते ना? ऑनलाईन मिळते. हो, असं फोटो काढून द्यायचं पूर्ण माहिती वगैरे. फोटो योगा थांबा. हे अमरकंद आहे जॉईंट पेनसाठी. कॉन्डोलेसेस, मणकेचे घ्या, सायटिका पण होते. हो, हे चूर्ण आहे असं कोमट पाण्यामध्ये भेट अर्धा किलो. हां हां. भीमाशंकर पुण्यामध्ये येते ना? हो, पुण्यामध्ये ना की मध्ये बिबट्यानं हल्ला केला इथं. हो, बरोबर ना? अशा प्रकारे जंगली औषधं वापरली पाहिजेत. यांचा रिझल्ट लेट येतो, पण डायरेक्ट थेट मुळापर्यंत येतो. आणि आता पुढं काय आहे? कशापासून बनवली आहे? गवतापासून? अरे बापरे, सगळंच गवतापासून. काय जवळ ओमेगा 3चा रोस्टेड आहे, जेवणानंतर खायचं. हे कोलेस्ट्रॉल कमी करतं, बीपी शुगर कमी करतं, अस्थमा दमा कमी करतं. गोड लागला. जवस खाऊन आम्ही गवत खाणाऱ्या प्राण्याजवळ गेलो. तर मित्रांनो खरं आहे बरं का, जनावरांसाठी साबण हे पाहिजेच, कारण त्यांना खूप कीटक मच्छर वगैरे चावतात. आणि हा साबण लावा मित्रांनो, किमान 4-5 दिवस तर जनावरांच्या जवळ कीटक येत नाहीत. आता पक्ष्यांच्या स्टॉलकडे जाताना मला हे दिसलं आणि मी राव विचारलो चेष्ट आणि कंटाळा आला होतं बसायचं काय म्हणून. तर आंटी लयच रागानं बघायला लागले माझ्याकडे. कंटाळा तिथे बसायचं काय? 2 तास उभारून स्टॉल बघून कंटाळा आलता म्हणून विचारलंय. आजी रागानं बघायला लागली, मावशी रागानं बघायला लागल्या आत गेल्यावर मला. मी बसायला म्हणलं बघायला लागले तिला. अरे बदक पण आहे गेला. आयुष्य पद कसला मोठा टर्की. एवढा मोठा वाढतो टर्की नाचायला गेला का?
टर्कीची पिल्ले आहेत काय? खरंच राव, टर्की पहिल्यांदा बघितला राव. आणि इथं कोण कोंबडी बघितली. उलट्या पकाची आहे, उलट्या पकाची आहे म्हणला आहे. उलट्या पकाची कोंबडी आहे म्हणलाय कोणतर. गिनी पाऊल चिनी कोंबडी, व्हाईट पियान बदक. अरे ह्याला कितीला बदक भारी दिसायला बोला, कसं खायला त्याला? सशालाच कसं मारायला काय, किती पापट लागले. सशाच्या पिल्ल्यांना बघून लई दया वाटेल ते मित्रांनो. दया म्हणजे काय, एवढं नाजूक कशा काय मारत असली आणि हा काय बदक आहे का काय कोणाटाव, सारखं नाही 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 करलाय. आणि अचानक ह्याला लहर उठली, लागला गाणंच म्हणायला येऊ. बोलवाले. आणि हा टर्के हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि याला पिसारा कसं मोराला फुलवायची वाट बघायला लागते. ह्याचा कायम पिसारा मागणं फुललेला जात असतोय. आणि ह्याच्या टोचीवर जे दिसते ना मित्रांनो, ते कातडं आहे मित्रांनो बरं का. अजून त्या कातड्या खाली टोच आहे, कातडं टोचीच्या पुढं लोंबा लागले. आणि याच्यानंतर जी कोंबडी दिसली तिला तर कोपऱ्यातनं नमस्कार केला राव. कारण की सांगली, सातारा, कोल्हापूर 500 करोडचा घोटाळा या कडनं कोंबडीने केलाय. आणि मी बी त्यावेळी तो फॉर्म करणार होतो. नशीबराव वाचलो, नाही तर माझी पण लागली असती चांगलीच. आणि काय अंड बी दिले वाटतं. संदीप अंडी वाटली. संदीप कडकनाथच्या खाली बघितलं तर शेळी सगळ्या पांढऱ्या, आणि कसला कलर त्यांचा, शेख चिल्लीच्या शेळीसारख्या अफगाणिस्तानच्या वाटाल त्या. लय बोलवाले की आता तिथे पांढरा काय बसले. रशियन ससा आहे काय? हा पर्शियन मांजर आहे. अरे काय म्हणलं, रशियन ससा आहे काय? काका कुवा 1.5 लाख का असं ते कबुतराची प्रकार बघ की. कॉकटेल बर्ड शिट्टी मारलेली आहे, शिट्टी मार लागली तरी म्हणलं कोण मारली शिट्टी. आणि या ठिकाणी काका कुवाची किंमत खरोखर 1.5 लाख होती बरं का मित्रांनो. आणि कबूतरला काय पिसारा, अरे पांढऱ्या कबूतरला पांढरा आणि पांढऱ्या कबूतरला काळा पिसारा. अरे काय मसक्कले गाणं आठवलं की. आणि या ठिकाणी या कोंबड्या लय मजबूत दिसाल त्या. आणि यांच्या प्रेमात मात्र संदीप पडला. ब्रह्मा कोंबडी. आता म्हणलं तुम्हाला फिरून दाखवतो या ठिकाणी कसे स्टॉल लागलेत. या 3 स्टॉलमधून आपण फिरून आलोय आणि 4था हा पक्ष्याचा स्टॉल बघालोय. आणि हा स्टॉलला मी सगळ्यात जास्त वेळ दिला बरं का मित्रांनो. लय उशीर थांबलो इथं. संदीपला कोणाचा तर फोन यायला लागलाय, बहुतेक घरातनं फोन यायला लागलाय त्याला ये म्हणून. आता या ठिकाणी इथं लाइटनिंग स्ट्राईक बसवलाय का बूथच्या वर. अरे हे बघून बरं वाटलं बरं का मित्रांनो. पावसाळा नाही पण वीज पडली तर डायरेक्ट त्यातनं जमिनी जाते, म्हणजे स्टॉलला काही नुकसान होत नाही. आणि आता ह्याच्याबद्दल माहिती विचारायचं म्हटलं या बोकडांबद्दल काय आहे. शेख चिल्ली की शेळी काय तर नाव आहे रे त्यात काय अमेरिकन बेंटम शेळी. हे सगळे अमेरिकन बेंटमच आहे. तिन्ही पण कितीला असते ते? एवढं 40,000 ही शेळी आहे आणि ते बोकड आहे. ते मोठं बोकड आपल्याकडे टिकणार का म्हणजे एवढं महाग आहे. आमचे मटण कसं ऐकायचं शोसाठी हवे. हां म्हणजे आपल्याकडली बोकडं बिकडं शेळ्या कसं पाळते असं नाही. शोसाठी हो. तेच म्हटलं एवढं मटण परवडणार नाही त्याचं. आटपाडीसारख्या वातावरणात टिकणार ते. शोसाठी. मग मेंटॉस न खाता डोक्याची टूप पेटली. एवढी बुटकी शेळी कसं काय 40,000ला. मग लक्षात आलं हे सगळाच विषय शोचा विषय आहे. नाहीतर मटण कसं विकायचं मग 10,000 रुपये किलो नाही काय पाहिजे. टर्की मध्ये उडी मारली की बसल्या का नाही कांटाळ्या, तरी पण सिस्टीम मधनं आवाज जरा कमी केलाय मी. आणि आता ब्रह्मा कोंबडीचा संदीप प्रेमात पडलाय ते बघू. ते ब्रह्माचे विचारतोस काय? ते पण शोसाठी. ब्रह्मा कोंबडी दिसायला तशी होती बरं का, पण काय विचाराने म्हणलं सगळा शोचा विषय आहे. मांजर देखील वैतवणाचा जेवायला ही काही जाईनात म्हणणार. आणि या ठिकाणी ब्रह्माचा विचार तर 1,000 रुपयाला पिल्लू 2 महिन्याचं होतं. जाऊन ते म्हटलं 250 रुपयाला किलो चिकन येते, चला आता पुढे जाऊ. आणि दिसला आपला मसाला, मंचुरियन मसाला. इथं मात्र खरेदी केली बरं का. एक पॅकेट घेतलं 100चं. एक व्हेज आहे की व्हेज आहे, व्हेज सगळं काही व्हेज आहे, नॉनव्हेज काहीच नाही आपल्याकडे. नाही व्हेजचं पॅकेट आहे की. सोया चिल्ली, पनीर चिल्ली, गोबी मंचुरियन, गोबी पकोडा, व्हेज मंचुरियन, व्हेज पकोडा. सोया चिल्ली बनवायची असेल सोयाबीनला भिजून घ्यायचं, पाणी पिळून घ्यायचं, मग मसाला लावून तळून घ्यायचं. इतर भाज्या कच्च्या चालतात, तर लावायचं, तळून खायचं. हे फ्लावर वगैरे लावून नसतं खायचं. कुठल्याही भाज्या असो, दोडका असो, कारला असो, भेंडी असो, कद्दू असो, पालक असो, पनीर असो, काय असो, फक्त भाज्यांना पिशेस सगळं लावा आणि तळा. बाकी घरचं नमक नाही, मिरची नाही, बेसिपीठ काहीच ऍड करायचं. काहीच नाही. तर मसाला आणि पाणी
मिक्स आणि फ्राय. घरात कधी करतील तेव्हा करतील, येणं केलं जरा बघू टेस्ट असा विचार करून घेतलंच. आणि आता उद्याच्या भागात मित्रांनो हा भाग संपायची वेळ आली आहे. तर उद्याचा भाग देखील मजेशीर आहे. नदीवरले कंटिन्यू भाग मित्रांनो येणार आहे. हा आता वर मी संदीप आणि मी पुढच्या स्टॉलकडे चाललोय. चला उद्या भेटू. ज्युसर आहे. आम्हाला नाईटचा ज्यूस लागतो. डेचा ज्यूस पित नाही आम्ही.